या व्हिडिओमध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेज स्टडीचा एक क्वेश्चन करायचा आहे. क्वेश्चन आहे ॲड सफिक्स ऑर प्रिफिक्स. तर तुम्हाला काही शब्द देतात आणि त्या शब्दाला तुम्हाला एक तर सफिक्स ॲड करा म्हणतात आणि प्रिफिक्स ॲड करा म्हणतात. आता सफिक्स काय असते? सफिक्स म्हणजे काय असते? दिलेल्या शब्दाला तुम्ही शेवटी कोणता दुसरा शब्द छोटासा ॲड करून नवीन अर्थपूर्ण शब्द बनवला तर त्याला सफिक्स म्हणतात. आणि तुम्हाला दिलेला शब्द आहे त्याच्या जर तुम्ही आधी ॲड केलं स्पेलिंगच्या त्याच्या सुरुवातीच्या तर त्याला प्रिफिक्स म्हणतात. जसं एक्झाम्पल बघा, आता मी काही शब्दांना आधी इथं प्रिफिक्स लावून दाखवतो शब्दाच्या आधी. तर इथं लिहून घ्या वर्ड्स म्हणजे शब्द विथ प्रिफिक्स. मी प्रिफिक्स लावून दाखवतो आधी तुम्हाला. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला. जसं तुम्हाला ते मूळ शब्द देतात हॅप्पी. आता हॅप्पी शब्द आहे, हॅप्पी म्हणजे आनंदी. याला तुम्हाला प्रिफिक्स लावायचे आणि म्हणजे सुरुवातीला काहीतरी लावायचं आणि त्याला दुसरा शब्द बनवायचा आहे. त्याला प्रिफिक्स लावतो आपण अन जर प्रिफिक्स लावला आणि पुढचा जशाला तसा लिहून टाकला हॅप्पी तर नवीन शब्द तयार होते अनहॅप्पी. हे जे अनहॅप्पी आहे ते जे आहे ते नवीन शब्द तयार झालेला आहे प्रिफिक्स लावून. आणि याच्यामध्ये प्रिफिक्स कोणता आहे? फक्त हे अन जे आहे ते प्रिफिक्स आहे. चला दुसरा बघा शब्द ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह इंग्लिश शब्द आहे. तुम्हाला आता याला प्रिफिक्स लावायचे तर याला प्रिफिक्स लागते इनॲक्टिव्ह. इनॲक्टिव्ह एक शब्द असते. हे आय अन इन प्रिफिक्स लागलं आणि इनॲक्टिव्ह नवीन शब्द तयार झाला. नंबर 3 क्वेश्चन आहे बघा अंडरस्टँड. अंडरस्टँड शब्द आहे. अंडरस्टँड म्हणजे समजावून घेणे. याला तुम्हाला प्रिफिक्स लावायचे म्हणजे आधी सुरुवातीला इकडं काहीतरी लावायचं स्पेलिंगच्या आधी. त्याला लावायचं तुम्ही मिसअंडरस्टँड म्हणजे गैरसमज. मिस लावलं बाकीचं पुढचं जशाला तसं. मिसअंडरस्टँड म्हणजे चुकीचं समजून घेणे. नंबर 4 शब्द आहे अपियर. अपियर म्हणजे अवतरणे म्हणजे दिसणे. याला जर तुम्ही अपियर म्हणजे दिसणे याला तुम्ही जर शब्द लावला यावेळेस लावला तुम्ही डिस आणि त्याच्यापुढे ते अपियर जशाला तसं लिहायचं. डिसअपियर म्हणजे काय? तर डिसअपियर म्हणजे गायब होणे. नंबर 5 आहे शब्द रेग्युलर. रेग्युलरच्या आधी जर तुम्ही इर शब्द लावला आय हे आय आणि आर इर आणि त्याच्यापुढे जशाला तसं रेग्युलर परत लिहिलं. आता हे रेग्युलरचा आर आहे REGULAR. याला म्हणतात इररेग्युलर. रेग्युलर म्हणजे काय होते? नियमित. आणि इररेग्युलर म्हणजे काय होते? अनियमित. तर हे सगळे जे शब्द आहेत हे प्रिफिक्स लावल्यामुळे काय झाले? त्याचे विरुद्धार्थी शब्द झाले. हॅप्पीचं विरुद्धार्थी काय असते? अनहॅप्पी. ॲक्टिव्हचं विरुद्धार्थी असते इनॲक्टिव्ह. अंडरस्टँडचं विरुद्धार्थी काय असते? मिसअंडरस्टँड. अपियरचं विरुद्धार्थी काय असते? डिसअपियर. आणि रेग्युलरचं विरुद्धार्थी काय असते? इररेग्युलर. तर याच्यामध्ये तुमचा दोन्ही अभ्यास होऊन जाते. एक तर प्रिफिक्स लावायचा पण अभ्यास झाला आणि शब्दांचे विरुद्धार्थी शब्द करणं पण होऊन गेलं तुमचं. आता मी तुम्हाला 5 शब्द असे दाखवतो. त्याला आपण काय लावू? प्रिफिक्स झाला. आता सफिक्स लावतो आपण. सफिक्स तर मी असं टाकतो हेडिंग वर्ड्स विथ सफिक्सेस म्हणजे सफिक्स लावले. आता मी बघा पहिला शब्द दिला तुम्हाला मी सफिक्स लावायला लवला जर तुम्ही सफिक्स लावलं तर ते काय होणार? बघा लव जशाला तसं लिहायचं आणि शेवटी लावायचं LY. हे झालं लवली. लवला सफिक्स लावल्यावर झालं लवली. पुढचा आहे इंग्लिश शब्द केअर. केअरच्या तुम्हाला शब्द संपल्यानंतर काय लावता येईल त्यामुळे नवीन इंग्लिश शब्द बनेल. तर केअरला फुल लावलं तुम्ही FUL तर केअरफुल शब्द झाला. नंबर 3 आहे इंग्लिश होप. हे बघा होप शब्दाला जर तुम्ही काय लावू शकता पुढे तर नवीन शब्द तयार होईल. तर होपला लावायचं असते लेस. होपलेस शब्द झाला. होप म्हणजे आशा आणि होपलेस म्हणजे ज्याला आता आशा नाही आहे अशा ठिकाण. पुढचा शब्द आहे सक्सेस. सक्सेस म्हणजे यश.
सक्सेसला तुम्ही काय लावसाल तर ते नवीन शब्द होईल. तर याला पण या फुलसारखं केअरफुलसारखं फुल लावायचं तर सक्सेसफुल होऊन जाते. सक्सेसला पुढे लावलं FUL फुल तर सक्सेसफुल झालं. 5वं बघा फ्रेंड. फ्रेंड शब्द आहे. फ्रेंडला काय लावलं तर पुढे नवीन शब्द तयार होईल. तर फ्रेंडला लावायचं शिप. FRIEND फ्रेंड. याला लावले SHIP शिप शब्द लावला तर हे नवीन शब्द होते फ्रेंडशिप. आता मी तुम्हाला अजून 10 घरून करून आणायला देतो. तुम्ही करून आणायचा प्रयत्न करा होमवर्कसाठी. होमवर्क बघा. नंबर 1 काही पण लावून आणू शकता तुम्ही. याला सफिक्स लावा. इथं मी लिहितो आधीच. तुम्ही सफिक्स पण लावू शकता किंवा प्रिफिक्सही लावू शकता. दोन्हीपैकी कोणतंही लावू शकता. बघा पहिला शब्द आहे काइंड. दुसरा शब्द आहे ऑर्गनाइज. ऑर्गनाइज. तिसरा शब्द आहे लीगल. लीगल म्हणजे वैध, म्हणजे जे सरकारी मान्य आहे त्याला वैध म्हणतात. पॉसिबल म्हणजे शक्य. काही शक्य आहे तर पॉसिबल आहे म्हणतात. 5वा शब्द आहे कनेक्ट. कनेक्ट म्हणजे जोडणे. कनेक्ट म्हणजे जोडणे. 6वा शब्द आहे कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे आराम. कम्फर्ट म्हणजे आराम. 7वा शब्द आहे विजिबल. 8वा शब्द आहे ऑनेस्ट. विजिबल म्हणजे दिसणारं आणि ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. 9वा शब्द आहे पोलाइट आणि 10वा शब्द आहे बॅलन्स. एवढे आहेत 10 शब्द. यांना तुम्ही सफिक्सही लावू शकता किंवा प्रिफिक्सही लावू शकता. पण माझ्या मते यांना तुम्ही काय लावून आणा, फक्त प्रिफिक्सच लावून आणा या पहिल्या 10ला. मी अजून 10 देतो तुम्हाला सफिक्स लावायसाठी. तर हे मी कट करतो. यांना फक्त तुम्ही प्रिफिक्स लावून आणा. प्रिफिक्स. प्रिफिक्स. आता पुढचे 10 आहेत यांना तुम्ही सफिक्स लावून आणा. सफिक्स म्हणजे शेवटी. तर नंबर 1 आहे चाइल्ड. चाइल्डला तुम्ही सफिक्स लावणार. जसं मी एक करून दाखवतो तुम्हाला. चाइल्डला तुम्ही जर सफिक्स लावलं हुड तर चाइल्डहुड शब्द बनते. चाइल्डहुड म्हणजे लहानपण. नंबर 2चा आहे हेल्प. हेल्पला तुम्ही सफिक्स लावा. नंबर 3 आहे जॉय. जॉय म्हणजे आनंद. हेल्प म्हणजे मदत. नंतर नंबर 4 आहे ब्राईट. ब्राईट म्हणजे तेजस्वी. ब्राईट मोबाईललाच असते बघा ब्राईटनेस. तुम्ही नेस लावू शकता याला. एक मी करून देतो ब्राईटनेस. ब्राईटनेस कमी जास्त करता तुम्ही. नंबर 5 आहे एज्युकेट. एज्युकेट म्हणजे शिक्षण देणे हे वर्ब आहे. एज्युकेट. एज्युकेट याला तुम्ही TION हे लावून एज्युकेशन करू शकता. नंबर 6 बघा मॅनेज. मॅनेज हे पण वर्ब आहे. याला तुम्ही MENT लावून मॅनेजमेंट करू शकता जे नाऊन होते. त्याच्यानंतर आहे क्रिएट. क्रिएट म्हणजे तयार करणे. हे पण वर्ब आहे. तुम्ही याला IVE लावून क्रिएटिव्ह करू शकता. नंबर 8 बघा ACT ॲक्ट. हे पण वर्ब आहे. ॲक्ट म्हणजे अभिनय करणे. याला तुम्ही TION लावून ॲक्शन करू शकता. मूव. मूव म्हणजे हलवणे. हे वर्ब आहे. याला तुम्ही MENT लावून मूवमेंट करू शकता. त्याच्यानंतर आहे हॅप्पी. हॅप्पी याला तुम्ही पुढे सफिक्स हॅपीनेस लावून हॅपीनेस करू शकता.
तर हे 10 तुम्हाला सफिक्स लावायला दिलेत आणि 10 प्रिफिक्स लावायला दिलेत होमवर्कमध्ये.